कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पनवेल महामार्गावरील कोण फाट्याजवळ काल 12 फेब्रुवारी रोजी दुपारी एक एसटी बस अपघातग्रस्त झाली. वाशिवली ते पनवेल मार्गावर या बसने झाडाला धडक दिली, ज्यामुळे बसचा समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झालाय. या अपघातात बस चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता की या अपघाताची भीषणता इतकी मोठ्या प्रमाणावरती होती की एसटी बस झाडाला धडकल्यानंतर बसचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. हा अपघात एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे, ज्यामध्ये बस स्पीड ब्रेकरवर आपटून नियंत्रण गमावल्याचे आणि त्यानंतर झाडाला धडकून पलटी झाल्याचे दिसते. सुदैवाने बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत. अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि नवीन पनवेल वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले आणि वाहतुकीचे नियमन केले. Thank you.